जय हिंद विद्यार्थी मित्रांनो BMC स्पेशल मराठी मार्गदर्शन पार्ट 1 असणार आहे हा। जर तुम्हाला आवडला व्हिडिओ तर पार्ट 2 येईल। जर तुम्ही इंटरेस्ट दाखवला तर मराठीचं व्यवस्थित मार्गदर्शन करून तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मी प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरमधील पॅटर्न TCSने विचारलेले क्वेश्चन याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला देत राहील। चला विद्यार्थ्यांनो, मग तो आजचा आपला व्हिडिओ स्टार्ट करूया। तत्पूर्वी जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला विद्यार्थ्यांनो, मग आता बघा BMC स्पेशल मराठी मार्गदर्शन यामध्ये काय असणार आहे तर मागील वर्षी आलेल्या पेपरातील प्रश्न मराठी विषयाची तयारी, म्हणजे मराठी विषयाची तयारी कशी करायची त्याबद्दल मार्गदर्शन असणार आहे। आपण 10 क्वेश्चन जे आहेत ते TCSने कोणत्या कोणत्या पद्धतीने विचारले असे 10 क्वेश्चन आपण डेली डिस्कशन करणार आहोत। त्याने तुम्हाला एक दिशा मिळेल आणि प्रश्न कसे येतात हे तुम्हाला समजेल आणि अभ्यास तुमचा कसा आहे किंवा कसा सुरू करावा यात तुम्हाला थोडं मार्गदर्शन मिळण्यास मदत होईल। चला मग विद्यार्थ्यांनो, आपण आता आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया। आपलं लेक्चर असणार आहे मराठी ग्रामर लेक्चर पार्ट 1। मग चला विद्यार्थ्यांनो, आपण आता स्टार्ट करूया। तत्पूर्वी विद्यार्थ्यांनो, तुम्हाला या लेक्चरचे फायदे होणार आहेत, भरपूर होणार आहेत। शॉर्टमध्ये सांगतो, मराठी विषयाचा स्कोर तुमचा जास्त होऊ शकतो। PYQ कोणत्या स्वरूपात येतात ते तुम्हाला समजू शकतं। अभ्यास आणि सिलेबस या विषयाचा कसा आहे किंवा कोणत्या प्रकारचे क्वेश्चन येतात त्या प्रकारचा सिलेबस डिकोड करून तुम्ही त्या पद्धतीने तयारी केली पाहिजे। तुमचा अभ्यास जर झाला असेल तर तुमचा अभ्यास चेक होऊ शकतो। मराठीचे विषय जे तुमचे टॉपिक राहिलेले असतील ते तुम्हाला समजण्यास मदत होईल, कारण आपण जे ऑप्शन येतात त्याचेसुद्धा आपण रिव्हिजन टाईप अशी आपण क्वेश्चन आन्सरची आपण प्रॅक्टिस करणार आहोत। चला विद्यार्थ्यांनो, मग आता आपण स्टार्ट करूयात। विद्यार्थ्यांनो, प्रथम आपला क्वेश्चन आहे तो आहे समासवर आलेला आहे आपला तो क्वेश्चन। तर समासबद्दल येताना आता तुम्हाला समास म्हणजे काय ते तुम्हाला माहिती पाहिजे। तर आपला क्वेश्चन असा आहे विद्यार्थ्यांनो, तर खंडन मंडन या समासाचा प्रकार तुम्ही ओळखायचा आहे। तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत: वैकल्पिक द्वंद्व समास, मध्यमलोपी समास, विभक्ती तत्पुरुष समास का कर्मधारय समास। विद्यार्थ्यांनो, तुम्ही पॉज करायचं आहे आणि तुमचं जे आन्सर आहे ते तुम्ही देऊन द्यायचं आहे। आता आपण जे आन्सर असणार आहे ते आपण डिस्कशन करूयात। विद्यार्थ्यांनो, मग समास म्हणजे काय तर बघा, आता तुमची रिव्हिजनसुद्धा होऊन जाईल। त्या क्वेश्चनचं आन्सर आपण पाहणारच आहोत। तत्पूर्वी समास म्हणजे काय, तर वैकल्पिक द्वंद्व समास म्हणजे काय, मध्यमलोपी समास म्हणजे काय, कर्मधारय समास म्हणजे काय हे आपण समजून घेणार आहोत। आणि तुम्हाला मी ट्रिकसुद्धा देणार आहे की या ट्रिकनेसुद्धा तुम्ही तुमच्या क्वेश्चनचं आन्सर देऊ शकतात। तर विद्यार्थ्यांनो, वैकल्पिक द्वंद्व समास कशाला म्हणायचं तर यामध्ये विरुद्धार्थी शब्द असतात, म्हणजेच सुख दुःख, पाप पुण्य असे जे, म्हणजे आता सुखाला दुःख हे तुमचं विरुद्धार्थी शब्द आहे, पापला पुण्य आहे। कधी कधी विद्यार्थी मित्रांनो, इथे जे आहेत वैकल्पिक द्वंद्व समासला ते असे विरुद्धार्थी शब्द येऊ शकतात जे तुम्हाला समजण्यास थोडं पलीकडे असेल, म्हणून असे क्वेश्चनची प्रॅक्टिस तुम्ही नक्की करा। दुसरं आहे तुमचं मध्यमलोपी समास। तर मध्यमलोपी समास म्हणजे काय विद्यार्थ्यांनो, यामध्ये प्रामुख्याने खाद्यपदार्थ किंवा नाते असतात। हे बघा, मी तुम्हाला ट्रिक सांगतोय, मी तुम्हाला शिकवत बसत नाही आहे, मी तुम्हाला क्वेश्चनच्या जे क्वेश्चन आला आहे त्याचा आन्सर आणि त्यात आलेले ऑप्शन याची आपण रिव्हिजन वाईज तुमची मी प्रॅक्टिस घेत आहे। मग आता तुम्ही ग्रो थ्रू करायचं आहे की समास जो टॉपिक आहे तो तुम्ही व्यवस्थित करायचा आहे। त्यापैकी वैकल्पिक द्वंद्व समास काय, मध्यमलोपी काय, कर्मधारय काय असं तुम्ही व्यवस्थित रीड करायचं आहे। तर मग आता मध्यमलोपीमध्ये तुम्हाला समजलं की खाद्यपदार्थ येतात आणि नाते विचारले जातात। समजा बटाटे वडा त्याचं उदाहरण असू शकतं, चुलत सासरा त्याचं उदाहरण असू शकतं। आता कर्मधारय समास म्हणजे काय, तर यामध्ये प्रामुख्याने विशेषण प्लस नाम किंवा विशेषण प्लस विशेषण, म्हणजे विशेषण येऊ शकतं तुमचं आणि त्याच्यासोबत नाम येऊ शकतं, किंवा नाम न येता विशेषण प्लस विशेषण असं येऊ शकतं। आता बघा, ह्या गोष्टी तुम्हाला समजत असतीलच। कर्मधारय समास जेव्हा तुम्ही शिकाल किंवा जेव्हा तुम्ही रीड कराल तेव्हा तुम्हाला समजेलच। पण विद्यार्थ्यांनो, त्याच्यासाठी ट्रिक आहे की यात प्रामुख्याने असा, असे, सारखे, हेच, रूपी म्हणजे असे जे आहेत ते तुम्ही वापरून बघा। उदाहरणार्थ जर तुम्हाला समजवायचं सांगितलं तर पितांबर म्हणजे काय, पितांबर म्हणजे काय विद्यार्थ्यांनो, तर ज्याचं पिवळे असे वस्त्र, ज्याचे पिवळे असे वस्त्र आहेत ते आहेत तुमचे पितांबर। म्हणजे असं तुम्ही व्यवस्थित जर पाहिलं तर नीलकमल म्हणजेच काय विद्यार्थ्यांनो, तर नीलकमल म्हणजे काय, तर निळे
म्हणजेच निळे असे कमळ, म्हणजेच निळे असे कमळ म्हणजेच निळे. म्हणजे बघा असे, आता मी ते कसं यूज केलं, निळे असे कमळ म्हणजेच नीळ कमळ, म्हणजे असे वापरलं मी. तर विद्यार्थ्यांनो असं यूज करून तुम्ही कर्मधारय समास ओळखू शकतात. चला विद्यार्थ्यांनो, मग आता आपला जो सेकंड क्वेश्चन आहे तो म्हणजे असा. तर याचं उत्तर तुम्हाला आलंच असेल विद्यार्थ्यांनो. तर याचं उत्तर आहे तुमचं खंडन मंडन, म्हणजेच विरुद्धार्थी शब्द आपण जेव्हा तिथे आपण यूज करतो त्यालाच आपण वैकल्पिक द्वंद्व समास असं म्हणतो. चला आपण आपल्या सेकंड क्वेश्चनला सुरुवात करूया. विद्यार्थ्यांनो, आता इथे विचारले गेले तुमचं खालीलपैकी कोणता शब्द पुर्लिंगी आहे. आता इथे तुम्हाला पुर्लिंगी विचारले. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, असे जे छोटे छोटे क्वेश्चन येतात, स्त्रीलिंगी, पुर्लिंगी, नपुसकलिंगी, अशा याला तुम्ही काय करायचं आहे, तो शब्द जो आहे त्याला तुम्ही नावाने यूज करायचा आहे. आता बघा मी तुम्हाला कसं यूज करायचं ते तुम्हाला शिकवतो. बघा मालकीन, ती मालकीन, आपण काय म्हणतो, ती मालकीन म्हणजे काय, स्त्रीलिंगीन. ती धोबीन म्हणजे काय, स्त्रीलिंगीन. तो चटका म्हणजे चटका कसा लागतो, ती चटका असा लागतो का आपल्याला, तर नाही, तो चटका. किंवा ती गादी, आता हे तिघं जे आहेत ते तुमचे दिलेले आहेत, तुमचे स्त्रीलिंगी, आणि एकच तुमचा आहे तो आहे चटका. तर चटका आहे तुमचा पुर्लिंगी, म्हणून याचं आन्सर जे असणार आहे ते असणार आहे तुमचं चटका. अशा पद्धतीने जर तुम्ही यूज केलं तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. हे जे मी क्वेश्चन घेत आहे विद्यार्थ्यांनो, हे TCSने वेगवेगळ्या ज्या क्वेश्चन, वेगवेगळी एक्झाम जी झालेली आहे सरळ सेवेची, त्यात विचारलेले क्वेश्चन, मराठीचे क्वेश्चन आलेले आहेत, तेच मी TCS पॅटर्ननुसार घेत आहे. विद्यार्थ्यांनो, मग आता नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. तर त्याचं खालील व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध शब्द ओळखा. विद्यार्थ्यांनो, शुद्ध शब्दावर तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करा, कारण कधी कधी आपल्याला समजत नाही की पहिली विलांटी आहे की सेकंड विलांटी आहे, किंवा यात पहिला उकार आहे की सेकंड उकार आहे. म्हणून याची प्रॅक्टिस करताना तुम्ही व्यवस्थित जेव्हा वाचाल तेव्हा तुम्हाला निदर्शनात येईल. शुद्ध शब्द फक्त निदर्शनानेच आपण ओळखू शकतो. मग विद्यार्थ्यांनो, आता बघा इथे विद्वान हा शब्द चुकीचा असू शकतो. विश्वंभर हा आपण पाहू नंतर. विना विलंब, आता इथे सुद्धा पहिली विलांटी असली पाहिजे होती. आणि आता शारीरिक आणि विश्वंभर यामध्ये तुम्ही जर कन्फ्युजन असाल तर याचं जे आन्सर आहे करेक्ट ते आहे विश्वंभर. कारण शारीरिकमध्ये जे आहे विद्यार्थी मित्रांनो, ती सेकंड विलांटी येते शारीरिक, अशी शारीरिक जी आहे ती दुसरी जी विलांटी येते त्याची ही पहिली विलांटी आलेली पाहिजे होती. म्हणून विद्यार्थ्यांनो शारीरिकसुद्धा रॉंग असणार आहे. आता आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो, तो आहे खालील वाक्यांमध्ये अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते ओळखा. आता विभक्तीवर सुद्धा विद्यार्थ्यांनो क्वेश्चन येताना दिसतात, कारण TCS जे आहे ते विद्यार्थ्यांनो असेच क्वेश्चन विचारतात ज्याचे टाईप असतात, त्या टाईपचे सब टाईप, त्या टाईपवर ते क्वेश्चन विचारताना TCS आता दिसत आहे. आता विभक्ती तुम्हाला माहितीच आहे विद्यार्थ्यांनो, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि संबोधन. हे तुम्हाला माहीतच आहे. ज्या विद्यार्थ्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी सुद्धा मी सांगणार आहे. पण आता क्वेश्चनचे आन्सर आपण पाहणारच आहोत. त्या पहिले आपण विभक्ती काय आहे ते आपण पाहून घेणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी मी चार्ट घेऊन आलो आहे विभक्तीचा. तुम्हाला शॉर्टकटमध्ये जर तुम्हाला समजलं तर माझ्या मागे म्हणा, किंवा तुम्ही हा गो थ्रू करून किंवा स्क्रीनशॉट काढून तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकता. मग आता विभक्तीमध्ये बघा विद्यार्थ्यांनो, प्रथमा हे आहे तुमचं एकवचन, हे आहे तुमचं अनेकवचन, ठीक आहे. तर आता प्रथमामध्ये काहीही येत नाही. द्वितीयामध्ये विद्यार्थ्यांनो सलाते, अनेकवचनमध्ये सलानाते. तृतीयामध्ये ने एशी आणि अनेकवचनमध्ये नी शी ई ही. चतुर्थीमध्ये तुमचं सलाते सलानाते. आता द्वितीय आणि चतुर्थी याच्यामध्ये सेम येतं, हे तुम्ही लक्षात असू द्या. पंचमीमध्ये हून हून, अनेकवचनमध्ये सुद्धा ऊन हूनच येतं. षष्टीमध्ये चा ची चे च्या आणि अनेकवचनमध्ये चा ची चे च्या. सप्तमीमध्ये तैया आणि अनेकवचनमध्ये सुद्धा तैया. संबोधनमध्ये प्रथम वचनमध्ये काही येत नाही, मात्र अनेकवचनमध्ये नो येतं. आता विद्यार्थ्यांनो, आपला जो क्वेश्चन होता तो क्वेश्चन आपण गो थ्रू करूयात. बघा विद्यार्थ्यांनो, जो आपण क्वेश्चन वाचतो त्याच्यात दिलेला आहे दिवसाचे, झोपणारे, रात्रीचे. आता अधोरेखित शब्द म्हणजे कोणता आहे, दिवसाचे, रात्रीचे. आता चे च्या चे ची तुम्हाला जर लक्षात आलं असेल तर तुम्ही लगेच याचं उत्तर देऊ शकतात. चतुर्थी याचं उत्तर असणार आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे विद्यार्थ्यांनो आपला अलंकारवर, त्यांनी विचारलेला आहे अलंकारवर. बघा विद्यार्थ्यांनो, मी वेगवेगळे क्वेश्चन तुमच्यासाठी घेऊन येत आहे. समासवर आपण क्वेश्चन पाहिला,
नंतर आपण आता अलंकारवर क्वेश्चन पाहत आहोत, नंतर आपण शुद्ध शब्दावर क्वेश्चन पाहिला. तर आता विद्यार्थ्यांनो अलंकारवर क्वेश्चन आलेला आहे. त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे त्यांनी, अत्रीच्या आश्रमी नेले मज वाटे, माहेरची वाटे खरेखुरे. आता यामध्ये या 4 दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये अलंकार कोणता आहे ते तुम्ही ओळखायचं आहे. तत्पूर्वी तुम्ही अलंकार म्हणजे काय ते तुम्ही पाहून घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही गोथ्रू करा, त्याचे सब टाईप बघा, त्याच्यामध्ये उपमा आहे का तुम्ही केलेलं ते बघा, उत्प्रेक्ष काय असतं ते बघा, व्यतिरिक्त अलंकार काय असतो ते बघा, अनन्वय अलंकार काय असतं ते बघा. विद्यार्थ्यांनो तर आपण छोटेसे तुम्हाला मी एक ट्रिक सहित तुम्हाला मी उपमा अलंकार, उत्प्रेक्षा आणि अनन्वय अलंकार काय असतं ते तुम्हाला समजून सांगतो. मग आपण या क्वेश्चनवर येणार आहोत. विद्यार्थ्यांनो अलंकाराचे तुमचे जेव्हा आता तुम्हाला अलंकार माहितीच असेल बघा विद्यार्थ्यांनो, अलंकार जेव्हा आपण पाहतो तेव्हा तुम्हाला ते किती अलंकार आहेत त्याचे टाईप, नंतर ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित तुमचे पाठ असले पाहिजे. शब्द अलंकार 2 प्रकार असतात, एक असतो शब्द अलंकार, दुसरं असतो तुमचा अर्थ अलंकार. अर्थानुसार पडलेले अलंकार असतात, शब्दानुसार पडलेले त्याचे उपप्रकार आहेत शब्द अलंकारचे. शब्द अलंकारचे उपप्रकार म्हणजे असे विद्यार्थी मित्रांनो, एक आहे तुमचा अनुप्रास, दुसरा आहे तुमचा यमक, तिसरा आहे तुमचा श्लेष. हे तुम्हाला माहितीच असेल विद्यार्थी मित्रांनो, पण आपला जो क्वेश्चनची डिमांड आहे ते आपण पाहणार आहोत. तर जे अर्थालंकाराचे जे टाईप आहेत ते आपण पाहणार आहोत. तर उपमा अलंकार म्हणजे काय, तर उपमा अलंकारामध्ये विद्यार्थी मित्रांनो सारखेपणा दाखविण्यासाठी 2 घटकांची तुलना केली जाते. म्हणजे सारखेपणा म्हणजे उदाहरणार्थ सम, सारखे, परी, परीस, म्हणजे 2 गोष्टींची तुलना करताना जेव्हा सारखेपणा दाखवला जातो, याच्यामध्ये सारखेपणा दाखवला जातो 2 गोष्टीची तुलना करण्यासाठी. आता जर उदाहरण जर आपण पाहण्याचा जर विचार केला तर उदाहरण आहे विद्यार्थ्यांनो, असेल तसे वाहत सुंदर दुधासारखी नदी. म्हणजे असेल तसे वाहत सुंदर दुधासारखी नदी, याचं हे उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे काय, दुधासारखी जी नदी आहे, सुंदर आहे, ती वाहत आहे, अशी जी दुधासारखी जी नदी आहे म्हणजे नदी आणि दूध या दोघांचं जे आहे विद्यार्थ्यांनो हे सारखेच आहेत असं दाखवण्याचं जे उदाहरण आहे ते आपण डिस्कशन केलं आहे. त्यालाच म्हणतात विद्यार्थी मित्रांनो उपमा अलंकार. त्याला काय म्हणतात, उपमा अलंकार. मग विद्यार्थ्यांनो उत्प्रेक्ष अलंकार म्हणजे काय, तर एखादी वस्तू जशी आहे तशीच वाटणे, म्हणजे जी वस्तू जशी आहे तशीच वाटणे. उदाहरणार्थ आंबा हा जणू साखरच. आता आंबा हा साखर आहे का विद्यार्थी मित्रांनो, तर नाही. तर याच्यासाठी जे ट्रिक किंवा जे शब्द येतात, मी उपमा अलंकारामध्ये तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये सम, सारखे, परी, परीस असे जे आहेत ते तुम्ही आले आहेत का ते तुम्ही चेक करायचे आहेत. ते जर तुम्हाला दिसले तर समजून घ्यायचं ते उपमा अलंकारामध्ये मोडले जातं. उत्प्रेक्ष अलंकार आलं म्हणजे काय, तर साखर आणि आंबा हे 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. मात्र आंबा ही साखरच आहे जेव्हा असं वाटतं, एखादी वस्तू जशीची आहे तशीच वाटणे, म्हणजे आंबा काय वाटते आपल्याला, साखर वाटतोय, पण आंबा साखर आहे का, नाही. म्हणून यामध्ये प्रामुख्याने जणू, गमे, वाटे, भासे, की असे शब्द येतात. असे शब्द आले की म्हणजे तुम्ही समजून जायचं आहे की उत्प्रेक्ष अलंकाराचं हे उदाहरण असू शकतं. मग विद्यार्थ्यांनो अनन्वय म्हणजे काय, तर अनन्वय अलंकार म्हणजे असं कुणाशीही तुलना होऊ शकत नाही. अनन्वय अलंकाराशी कोणाशीही तुलना होऊ शकत नाही. ज्या पद्धतीने अजून एक उदाहरण तुम्हाला माहितीच असेल अनन्वय अलंकारचं, की आईसारखी मायाळू आईच. आता आईची तुलना आपण कोणासोबतच करू शकत नाही, कारण आई ती आपली आईच असते. त्याच अनुषंगाने आपण दुसरं उदाहरण पाहू. आहे ताजमहल एक जगती, तोच त्याच्या परी. आता ताजमहल आहे आपला एकच आहे, परंतु त्याच्यासारखं सुंदर, त्याच्यासारखं जे त्याच्या ताजमहलला जे आश्चर्य आहे आपण म्हणतो, तर ते ताजमहलसारखं दुसरं कोणतंही आपल्या इथे वास्तू नाही आहे असं आपण म्हणतो. म्हणून ताजमहल एक जगती, तोच त्याच्या परी. याच्यामध्ये प्रामुख्याने कुणाशीही तुलना होऊ शकत नाही असं वाक्य येऊ शकतं. मग आपण आता गो थ्रू करूयात आपलं उदाहरण. आपण आता उपमा, उत्प्रेक्षा, अनन्वय पाहिलं, तर आपला क्वेश्चन काय होता ते आपण पाहणार आहोत आणि त्याचं आन्सर काय आहे ते आपण डिस्कशन करणार आहोत. विद्यार्थ्यांना परत एकदा क्वेश्चन तुम्ही नीट व्यवस्थित रीड करा. अत्रीच्या आश्रमी नेले मज वाटे, माहेरची वाटे खरेखुरे. आता याच्यामध्ये विद्यार्थ्यांनो बघा तुम्हाला वेगवेगळं जे आहे म्हणजेच वाटे असे शब्द येत आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं जणू, गमे, वाटे असे शब्द आले म्हणजे ते उत्प्रेक्ष अलंकार असू शकतात. मग विद्यार्थी मित्रांनो याचं जे राईट आन्सर आहे ते आहे तुमचं उत्प्रेक्ष अलंकार. विद्यार्थ्यांनो आता जो आपला क्वेश्चन आहे प्रयोग,
आता बघा, प्रयोगसुद्धा तुमचा महत्त्वाचा असा टॉपिक असणार आहे. त्यावर सुद्धा वारंवार क्वेश्चन विचारले जातात TCSद्वारे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने प्रयोगमध्ये क्वेश्चन येतात, ते तुम्हाला माहितीच आहे. तर आपण पहिले पाहूयात. मग प्रयोग म्हणजे काय ते सुद्धा मी तुमच्यासोबत डिस्कशन करणार आहे. आणि प्रयोगबद्दल तुम्हाला काही गोष्टी जर काही गोष्टी तुम्हाला समजत नसतील, त्याचा जर तुम्हाला व्यवस्थित डीपमध्ये जर तुम्हाला जर टॉपिक पाहिजे असेल विद्यार्थ्यांना, तर तुम्ही मला सांगू शकता. त्यावर आपण त्यावर व्यवस्थित डिस्कशन करून घेऊ आणि आपण त्याच्यावर व्यवस्थितपणे आपलं मार्गदर्शन घेऊ. मग विद्यार्थ्यांना जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन असा आहे की शोभा चाने हसविते याचा प्रयोग ओळखायचा आहे. आता हे शब्द जे आहेत विद्यार्थ्यांना थोडं तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी असे ते क्वेश्चन जे TCS जे आहे ते देत असतं. आता शोभा चाने हसविते, आता हा जो तुम्हाला दिला आहे याचा तुम्हाला प्रयोग ओळखायचा आहे. तर मग प्रयोग ओळखताना आपण प्रयोग म्हणजे काय ते पाहूयात. नंतर आपण क्वेश्चनला डिस्कशन करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रयोग, आता प्रयोगची जी डेफिनेशन आहे विद्यार्थ्यांनो, ती प्रयोग म्हणजे काय, किती प्रयोग आहे ते तुम्हाला मी व्यवस्थित सांगू शकतो. तो खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल. म्हणून जो क्वेश्चनची डिमांड आहे तेच मी तुम्हाला रिव्हिजनसाठी तुम्हाला मी म्हणजे क्वेश्चन कसे येत आहेत हे तुम्हाला दाखवण्यासाठी आणि त्या क्वेश्चनमध्ये आलेले जे आहेत तुमचे पर्याय त्याच्यावर आपण डिस्कशन करत आहोत, जेणेकरून तुमची एक रिव्हिजन होऊन जाईल. ज्या विद्यार्थ्यांना टॉपिक माहीत नाही त्यांचे जे टॉपिक अवेअरनेस होऊन जाईल. ज्या पद्धतीने मी तुम्हाला वैशिष्ट्य सांगितलं अगोदरच त्याचप्रमाणे आपण डिस्कशन घेत आहोत. मग शक्य कर्मणी म्हणजे काय, तर यामध्ये वाक्यात प्रामुख्याने ला, ली, ले प्रत्यय असतं. उदाहरणार्थ राहुलने पुस्तक वाचले, हे बघा वाचले, याच्यामध्ये काय प्रत्यय दिले बघा, शेवटी वाचले, प्रत्यय काय दिले, ले. आता सकर्मक भावे म्हणजे काय, यात कर्ता नसतो विद्यार्थ्यांनो, मात्र कर्माला प्रत्यय असते. म्हणजे विद्यार्थ्यांनो यामध्ये कर्ता जो आहे समजून घ्या. प्रथम म्हणजे तुम्ही कर्ता बघायचा, जर कर्ता नसला आणि कर्माला जर प्रत्यय आलं तर समजून घ्यायचं सकर्मक भावे प्रयोग आहे. उदाहरणार्थ जे आहे विद्यार्थ्यांनो ते म्हणजे शिक्षकांनी विद्यार्थ्याला शिकवावे. आता ला प्रत्यय आलाय बघा कर्माला, आता हे तुमचं कर्म आहे. आता विद्यार्थ्यांनो काही मुलांना कर्म, कर्ता हे सुद्धा ओळखता येत नाही, क्रियापद. तर विद्यार्थ्यांना तुम्ही व्यवस्थित याचंसुद्धा जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही व्यवस्थित सांगा की तुम्हाला काय अडचण येते. तुमच्यासाठी मार्गदर्शनच मी घेऊन येईल, मी तुमच्यासाठी शिकवणार नाही, पण त्या मार्गदर्शनातूनच तुमचे स्कोर होऊ शकतात. मग विद्यार्थ्यांनो इथे शिक्षकांनी विद्यार्थ्याला, बघा ला कर्माला प्रत्यय आलं म्हणजेच सकर्मक भावे असू शकतं. मग आता आपण विद्यार्थ्यांनो आपला जो आहे क्वेश्चन तो पाहूयात आणि मग आपण त्या क्वेश्चनचं आन्सर आपण सोडवण्याचा प्रयत्न. तर विद्यार्थ्यांनो जो क्वेश्चन आहे आपला शोभा चाने हसविते, तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचा आन्सर असणार शक्य कर्मणी प्रयोग. ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की शक्य कर्मणी प्रयोग म्हणजे काय असतं. तर विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो बघा मी तुम्हाला परत एकदा तुम्हाला सांगतो की शक्य कर्मणी म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो. तर शक्य कर्मणी म्हणजे काय, तर वाक्यात जे आहे ते तुमचे ला किंवा ली, ले असे प्रत्यय असतात, त्याला आपण शक्य कर्मणी म्हणतो. पण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आम्ही जे प्रधान कर्तृत्व कर्मणी असतं त्यात जो कर्ता असतो विद्यार्थी मित्रांनो, बघा विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू द्या, यामध्ये वाक्य जे आहे प्रधान कर्तृत्व कर्मणीमध्ये वाक्य जे आहे ते साधं असतं. प्रथम म्हणजे ते वाक्य साधं असतं आणि त्यात जे आहे कर्ताला, जो कर्ता असतो कर्ता, त्या कर्ताला ने, नी असे प्रत्यय जोडलेले असतात. उदाहरणार्थ विद्यार्थी मित्रांनो पोपटाने पेरू खाल्ला. आता बघा इथे ने दिला आहे बघा, म्हणजे हे उदाहरण कशाचं आलं तुमचं प्रधान कर्तृत्व कर्मणी. आता इथे कर्ताला काय दिलं विद्यार्थी मित्रांनो, ने. शक्य कर्मणी सांगितलं मी तुम्हाला, त्याचमध्ये प्रत्यय काय असतं, ला, ले असे प्रत्यय असतात. म्हणजे शक्य कर्मणी आहे काय, नाही. तर याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे तुमचं प्रधान कर्तृत्व कर्मणी प्रयोग. आता विद्यार्थ्यांनो आपला जो नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे तो असणार आहे तुमचा समूहदर्शक. विद्यार्थ्यांनो असे सुद्धा क्वेश्चन येतात, अयोग्य जोडी ओळखा. त्यामध्ये तुम्हाला तुमचं जर अवेअरनेस चांगलं असेल, काही विद्यार्थ्यांचं हे सुद्धा क्वेश्चन चुकतात, कारण ते काय करतात माहिती का तुम्हाला, फास्टमध्ये वाचन करतात आणि त्यांचा जो अवेअरनेसचा त्यांचा थोडा
जो अवेअरनेस आहे ते थोडी त्यांच्यामध्ये कमी असल्याकारणाने असे सिली क्वेश्चनसुद्धा ते तुमचे जे आहेत स्किल त्यांच्यामध्ये नसल्याकारणाने ते असे क्वेश्चनसुद्धा रॉंग करून येतात. विद्यार्थ्यांनो, मग आता बघा समूहदर्शक शब्दाची अयोग्य जोडी. आता अयोग्य आहे की योग्य हे सुद्धा महत्त्वाचं असतं. आता अयोग्य आपल्याला ओळखायचं आहे. तर अयोग्य काय? आता पुस्तकांचा काय असतो? गठ्ठा असतो, हे तुम्हाला माहितीच आहे. फळांचा घोस असतो का? फुल झाडांचा तांडा असतो का? किंवा बांबूचे बन असतं का? आता हे बन यामध्ये तुम्ही कन्फ्युजन होऊ शकतात की खरंच त्याचं बन असू शकतं का? तर ज्या विद्यार्थ्यांना त्याचं अवेअरनेस नसेल की बांबूंचे बन असतं का, किंवा ज्या विद्यार्थ्यांना माहिती 100% माहिती की फुल झाडांचा तांडा नसतो. तांडा हा शब्द दुसऱ्यासाठी वापरला जातो की ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की ते तांड्यात राहतात. तर तांड्यात फुल झाडांचा असतो का? तर नाही. हे ज्यांना माहिती असेल ते व्यवस्थित त्याचा क्वेश्चनचा आन्सर देऊ शकतात. त्याचं आन्सर असणार आहे फुल झाडांचा तांडा हे अयोग्य असणार आहे. आता लक्षात असू द्या की बांबूंचे बन असतं किंवा फळांचा घोस असतो, हे तुम्ही लक्षात असू द्या. आता विद्यार्थ्यांनो, आता तुम्हाला मध्येच मी तुम्हाला क्वेश्चन दिला आहे, तो म्हणजे जी-केवर. असे जी-केचे क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित आहे तुमचे पाठ असणं किंवा तुमचं त्यावर कमांड असणं, तुमचं त्यासाठी तुमचे GSचे जे मार्क आहेत ते तुमचे फिक्स होऊन जातील. तर आता हा क्वेश्चनचा आन्सर तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचा आहे की सोपाच क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो, की नंदादेवी हा शिखर भारतातील कोणत्या राज्यात आहे? आता ज्याला माहिती असेल त्याने व्यवस्थित कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्यायचं आहे. त्याचे ऑप्शन आहेत उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम आणि नागालँड. आता आपण आपल्या नेक्स्ट क्वेश्चनला जाणार आहोत. तो लास्ट क्वेश्चन असणार आहे तुमचा 10वा क्वेश्चन. तो असणार आहे तुमचा सर्वनामावर. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, सर्वनामावर सुद्धा क्वेश्चन येत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण डिस्कशन केलं, प्रयोगवर क्वेश्चन आला. एक क्वेश्चन आपण प्रयोगवर डिस्कशन केला. एक क्वेश्चन आपण जो आहे तो अव्ययवर डिस्कशन केलं. एक क्वेश्चन आपला जो होता तो आपण समासवर क्वेश्चन डिस्कशन केलं. नंतर आपण शुद्ध शब्दीवर आपण व्यवस्थित डिस्कशन केलं. असे जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यावर तुमचं कमांड असणं गरजेचं आहे. तेव्हाच तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स पाडू शकतात. मग विद्यार्थ्यांनो, आता पुरुषवाचक सर्वनाम. आता प्रथम म्हणजे सर्वनाम म्हणजे काय ते तुम्हाला माहिती पाहिजे. सर्वनामाचे एकूण 6 प्रकार पडतात. ते 6 प्रकार तुम्हाला माहिती पाहिजे. त्या 6 प्रकारांपैकी पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर विद्यार्थ्यांनो, हे आहे आपलं आजचं लेक्चर होतं. याचं आन्सर जे आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पण मी तुम्हाला शॉर्टमध्ये त्याची ट्रिक देऊन देतो किंवा मी तुम्हाला थोडंसं तुम्हाला हिंट देऊन देतो आणि त्या हिंटने तुम्ही क्वेश्चन सॉल्व करू शकाल. हे बघा विद्यार्थ्यांनो, सर्वनाम म्हणजे काय? तर नामाऐवजी वापरलेल्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. म्हणजे नामाऐवजी वापरलेल्या शब्दाला, समजा राम आंबा खातो. आता हा राम काय नाम आहे, तर आता मी रामाच्या ऐवजी काय वापरेल? तो आंबा खातो. कोण आंबा खातो? तो कोण आहे? राम. म्हणजे तो हे काय आहे विद्यार्थ्यांनो? तर ते तुमचं सर्वनाम असणार आहे. विद्यार्थ्यांनो, मग एकूण याचे प्रकार जे आहेत ते आहेत एकूण 6 प्रकार आहेत. त्याचंच एक म्हणजे पुरुषवाचक सर्वनाम, जे तुमचं क्वेश्चनचं, अरे मी तिथे तर तुम्हाला आन्सरच देऊन टाकलं. आता त्याचं आन्सर जे आहे विद्यार्थी मित्रांनो, पुरुषवाचक सर्वनाम आहे. ते म्हणजे असं की याच्यामध्ये पुनरावृत्ती टाळण्यासाठी, पुनरावृत्ती होत नाही ते टाळण्यासाठी पुरुषवाचक सर्वनामाचा वापर केला जातो. तुम्हाला मी हिंट देऊन दिली विद्यार्थ्यांनो. आता तुम्ही या हिंटने तुम्ही तो क्वेश्चन इझिली सॉल्व करू शकता. तर विद्यार्थ्यांनो, यामध्ये प्रामुख्याने असं आहे, चला मी आन्सरच देऊन देतो तुम्हाला. तर पुनरावृत्ती टाळण्यासाठी त्यालाच आपण पुरुषवाचक सर्वनाम असं म्हणतो. विद्यार्थ्यांनो, कोणी कोणाला. आता याच्यामध्ये बघा विद्यार्थ्यांनो, आपण जर वाक्य बनवलं तर कोणी कोणाला म्हणजे कोण कोणाला, याच्यामध्ये विद्यार्थ्यांनो आपण जे आहे ते आपण पुनरावृत्ती टाळू नाही शकत. याच्यामध्ये पुनरावृत्ती येऊ शकते, परंतु जो एक करेक्ट ऑप्शन आहे ते आहे तुमचं तू आणि तुम्ही. जेव्हा आपण म्हणतो तू आंबा खाल्लास का, तर आता तुम्ही आंबा खाल्लास का असं येऊ नाही शकणार. तू आंबा खाल्लास का, तर तुम्ही आंबा खाल्लास का असं येऊ नाही शकणार. म्हणजे ती पुनरावृत्ती होऊ नाही शकणार. त्याच्यासाठी वेगळाच आपल्याला एक शब्द बनवावा लागेल. तुम्ही आंबा कधी खाणार, असं आपल्याला त्याचं जे आहे ते आपण बनवू शकतो. म्हणजे सर्वनाम आपण कधी यूज करायचं,
तर विद्यार्थ्यांनो नामाऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला आपण सर्वनाम असं म्हणतो. तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे तुमचं तू तुम्ही. तुम्ही बाकीसुद्धा यूज करून बघा, तुम्हाला समजून जाईल की पुरुषवाचक सर्वनाम काय असतं. आता विद्यार्थ्यांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे तुमचा केवल प्रयोगी अव्यय. आता विद्यार्थ्यांनो केवल प्रयोगी अव्यय आता बघा खूप चिल्लर क्वेश्चन म्हणू शकतो आपण याला. तर सर्वांनाच माहिती आहे की शाब्बास वाहवा, शाब्बास वाहवा हे जे आहे तुमचं केवल प्रयोगी अव्यय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आता शेवटचा क्वेश्चन आहे की कारण जी लेंथ आहे व्हिडिओची ती जास्त होत असल्या कारणाने मी तुम्हाला फास्ट घेत आहे, नाहीतर मी तुम्हाला व्यवस्थितपणे सांगू शकतो, तुम्हाला मी क्लिअर करू शकतो टॉपिक. परंतु आपली काय डिमांड आहे, आपला जो आहे तो आपला मोटो काय आहे, तर आपला मोटो आहे विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चनसोबत तुम्हाला फॅमिलियर करायचं. क्वेश्चन कोणत्या टॉपिकवर येतात ते तुम्ही वाचले आहेत का ते बघायचं, त्याचे ऑप्शन जे आहेत त्याचा आपण एकदा उजळणी घेऊन घ्यायची आणि जर समजा असाच क्वेश्चन जर तुमचा एखादा जर फसला तर तुम्हाला मार्क मिळू शकतात. हा आपला मोटो आहे. मग आता इथे विद्यार्थी मित्रांनो काळ ओळखा. आता काळ ओळखा यावर क्वेश्चनसुद्धा येतात. जे विद्यार्थ्यांनी काळ ओळखा केली नसेल त्यांनी लवकरात लवकर काळ ओळखासुद्धा करून घ्यायचं आहे. मग विद्यार्थ्यांनो आता हुशार लोकास विद्येचा तिसरा डोळा लाभत होता. बघा विद्यार्थी मित्रांनो वाक्य किती व्यवस्थित दिलं आहे त्यांनी. हुशार लोकांस विद्येचा तिसरा डोळा लाभत होता म्हणजे आता हे जे आहे विद्यार्थी मित्रांनो भूतकाळामध्ये तर येऊच शकणार नाही, कारण लाभत होता काय म्हणतोय मी तुम्हाला, भूतकाळामध्ये येईल काय अपूर्ण भूतकाळामध्ये तर येऊ शकणार नाही. आता 3 आले तुमच्याकडे उरले, तर 3मधून तुम्ही आता कसं चूज करू शकतात. तर विद्यार्थ्यांनो तुम्हाला मी सांगितलं की अपूर्ण भूतकाळ. आता बघा विद्यार्थी मित्रांनो जे मी तुम्हाला सांगितलं अपूर्ण भूतकाळ तेच त्याचं ऑप्शन आहे. मी तुम्हाला जे सांगितलं की हे येऊ शकत नाही, तर मी विद्यार्थी मित्रांनो काय याचं आन्सर हे अपूर्ण भूतकाळ आहे. तर तुम्हाला मी सांगतो काही विद्यार्थ्यांना असं वाटू शकतं की हे वर्तमान काळात येऊ शकतात, कारण पूर्ण आणि अपूर्ण वर्तमान काळ त्यांनी 2 दिलेले आहेत. म्हणून तुम्हाला मी कन्फ्यूज करण्यासाठी तुम्हाला मी सांगितलं की हे अपूर्ण भूतकाळामध्ये येऊ शकत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो एक लक्ष देऊन ऐका. हुशार लोकास कसं ओळखायचं काळ बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुमची प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही कसं ओळखू शकतात प्रथम दर्शनी. आता बघा काय दिलं आहे, हुशार लोकास विद्येचा तिसरा डोळा लाभत होता. आता विद्यार्थी मित्रांनो लाभत असं जर दिलं असतं तर विद्यार्थी मित्रांनो हे वर्तमान काळात मोडलं असतं. मग तुम्ही नंतर चेक केलं असतं की पूर्ण वर्तमान काळ की अपूर्ण वर्तमान काळ, कारण लाभला आहे का त्यांना, तर अपूर्ण गोष्ट आहे, शक्यतो अपूर्ण आहे गोष्ट. बघा हुशार लोकास विद्येचा तिसरा डोळा लाभत होता, लाभला आहे का तिसरा डोळा, नाही, म्हणजे अपूर्ण आहे. तर पूर्ण तुम्ही पहिले खोडून टाका, म्हणजे पूर्ण वर्तमान काळ तुम्ही हे खोडून टाका. नंतर राहिली गोष्ट तुमची अपूर्ण. आता वर्तमान काळ तर नाही आहे ना, कारण इथे असे आहे का, तर नाही. तर भविष्यकाळ आपण कधी म्हणू शकतो, हुशार लोकास विद्येचा तिसरा डोळा लाभत असे. जेव्हा असे येईल तेव्हा आपण कन्फ्यूज होऊ शकतो. मात्र इथे काय दिलं आहे विद्यार्थी मित्रांनो, लाभत होता म्हणजे काय, तर मागील गोष्ट दाखवत आहे, म्हणजे याचं आन्सर जे असणार आहे ते आहे तुमचं अपूर्ण भूतकाळ. मग म्हणून विद्यार्थी मित्रांनो घाईघाईत जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला वाटेल की पूर्ण वर्तमान काळ आणि अपूर्ण वर्तमान काळमध्येच असू शकतं. परंतु विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजवण्यासाठी मी तुम्हाला घाईमध्ये तुम्ही हा क्वेश्चनचा आन्सर सॉल्व करायचा नाही आहे, तर तुम्ही व्यवस्थित वाचून करायचं आहे की अपूर्ण वाक्य आहे की पूर्ण वाक्य आहे. प्रथम ते चेक करा, नंतर ते जे घडलेलं आहे ते भविष्यात घडत आहे, वर्तमानमध्ये घडत आहे की मागील घडत आहे, हे जर तुम्ही व्यवस्थित वाचून जर समजून घेतलं तर तुमचं आहे राईट ऑप्शन येऊ शकतं. चला विद्यार्थी मित्रांनो तुमची रजा घेतो. खूप व्हिडिओ जो आहे तो तुमचा लेंदी झालेला आहे, किंवा बघा विद्यार्थी मित्रांनो 10 क्वेश्चन आपण जे आहेत ते व्यवस्थित डिस्कशन केले आहेत. त्यामध्ये आपण संपूर्ण टॉपिकला टच केला आहे. असेच आपण 10 क्वेश्चन करून आपण भरपूर क्वेश्चनची प्रॅक्टिस करणार आहेत. हार्डली आपण जर 500 ते 1000 क्वेश्चनची जर प्रॅक्टिस केली तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा अभ्यास चेक होईल. ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं, जे आपले वैशिष्ट्य आहेत विद्यार्थी मित्रांनो, ते म्हणजे लेक्चरचे वैशिष्ट्य तुम्हाला परत एकदा सांगून देतो की स्कोअर होऊ शकतो तुमचा
PYQ सोबत तुम्ही कोणत्या स्वरूपात येतात क्वेश्चन ते तुम्हाला समजू शकतं. अभ्यास आणि सिलेबस आणि PYQ याचा जर ताळमेळ केला तर तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात. जर एखाद्याने समजा एखादा टॉपिक केला नसेल, त्याला तो टॉपिक करण्याची गरज आहे का हे समजू शकतं. जर तुमचा अभ्यास चांगला सुरू असेल तर तुमचा अभ्यास चेक होऊ शकतो. आणि PYQमधून जर समजा जसाचा तसा क्वेश्चन एखादा जर आला तर तुमचे मार्क्स कन्फर्म होऊ शकतात. आता विद्यार्थ्यांना तुमची रजा घेतो. जय हिंद.